सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी अनुराधा। तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात। तर अगदी सकाळचे 5:30 झालेले आहे। हा उठण्याचा टाईम आहे, तर अजूनही अंधार आहे। तर 6:15च्या दरम्यान छानपैकी असं उजेड पडतं। तर 5:30 झाले आहेत, उठला आहे तर खूप छान वाटतं। बाहेर छानपैकी अशी थंडी पडते, गुलाबी गुलाबी थंडी, मस्त वाटतं। घरामध्ये नाही वाटत इतकी, पण बाहेर भरपूर अशी थंडी आहे। तर थंडीचे दिवस असले की खूप भारी वाटतं। तर त्याच्यानंतर सगळं आवरून झालं, यश स्कूलमध्ये गेला, सगळं झालं। त्याच्यानंतर मग आता म्हटलं ते डेली तर शेअर करतच असते, पण आज सगळं ते यश गेल्यानंतर मी काय काय कामं असतात ते सगळं तुमच्यासोबत शेअर करूया म्हटलं। तर चला, असं मध्ये मध्ये जर असं एक एक वस्तू साफसफाई आपण जर करत राहिलो ना, तर वस्तू अगदी छान नीट अँड क्लीन राहतात आपल्या। तर म्हणजे एक एक वस्तू आपण सगळंच एका दिवशी न करता आपण कामं आवरता डेलीचे जे कामं आवरतो, पुसपास वगैरे करतो, तर त्या टायमाला सोफा वगैरे मी पुढे सरकवून घेतलेला आहे। म्हटलं खूप दिवस झालं त्याला पुसला वगैरे नव्हता, तर मग मागून वगैरे पुसून घेते झाडू मारता मारता। डेली तर आपण पुसतच असतो, पण म्हटलं एक जरा पुढे सरकवून घेऊया सगळं। आणि गावी पण गेली होती, तर त्याच्यासाठी मग राहिलं होतं ते, तर पुसून घेतलं सगळं, पुढं वगैरे सरकवून घेतलेलं आहे मीने। त्याच्यानंतर मग ट्रॉली वगैरे तर डेलीच पुसत असतं, रोजचं काम आहे ते सगळे। झाडझूड करायच्या आधी हे सगळे पुसपास वगैरे करून घ्यावी लागते, म्हणजे धूळ इतकी येते ना घरामध्ये, तर त्याच्यामुळे मग डेलीच पुसावं लागतं ते सगळं। तर साफसफाई केली ना तर तितकंच ते स्वच्छ दिसतं आपल्याला। दुपारून नंतर थोडीफार धूळ वगैरे उडतेच, पण म्हटलं ठीक आहे चालेल। तर अशा पद्धतीने पुसपास वगैरे करून घेते। सगळ्या ज्या वस्तू असतात त्याच्यावरसुद्धा तुम्ही बघणार की खूप अशी बारीक बारीक धूळ उडलेली असते, तर मग अशा पद्धतीने रोज क्लीन करून घेत असते। आणि सोफा वगैरे सध्या पुढे सरकवून सगळं झाडून घेणार आहे मी। आणि बेड वगैरे तिकडे ठेवलेला आहे, पण आता नंतर म्हटलं चला आता त्यालासुद्धा आणायचा टाईम झाला आहे। बेडरूममधून इकडे आणणार आहे मी नंतर, आता नाही आणणार, पण 2-3 दिवसात आणेल त्याला, कारण मग बरं असतो बेड आले का कोणी त्याच्यावरच बसणार। तर मग तो गणपती वगैरे सणासुदीसाठी तिकडे ठेवला होता, मग जागा नसते ना गणपती वगैरे बसवण्यासाठी म्हणून। तर अशा पद्धतीने ट्रॉली वगैरे सगळं क्लीन करून घेत आहे मी। सगळी जी धूळ बसलेली असते ती आवरून घेते, कारण त्याच्यामुळे मग स्वच्छ होऊन जातं ते, नाही तर मग खूप धूळ दिसते अशी समोरच आले की आपल्याला बरोबर दिसते। आणि झाडू मारता मारता असं सगळं जाळं वगैरे एक हात असं फिरवून घ्यायचा दिसलं तर, म्हणजे आपलं घर घाण होत नाही। आणि डीप क्लिनिंग जेव्हा आपण करतो तेव्हा तर करतोच, पण असं रोजचं जर 2-4 दिवसात इथे खूप अशा कातिंग असतात त्या करत असतात जाळं वगैरे, तर मग थोडंसं हात असं झाडू मारायच्या टायमाला अशा पद्धतीने थोडंसं क्लीन करून घेतलं ना, तर घर अगदी छान स्वच्छ आणि नीट अँड क्लीन दिसतं। मग आपल्याला असं म्हणजे महिने टू महिने असं पूर्ण डीप क्लिनिंग करायची गरज नाही पडत। आणि अशा पद्धतीने साफ करत, आणि हॉलमध्ये जास्त काही सामान नसतो, तसं हॉल अगदी इझी पद्धतीने आपला क्लीन वगैरे होत असतो, म्हणून हॉलमध्ये तरी अशा पद्धतीने करत राहायचं। आणि किचनचं वगैरे तर म्हणशाल तर मी ते भांडी वगैरे नेहमीच पुसत असते सकाळचा टाईम असला, म्हणजे चहा वगैरे सगळं झाले कामं की मग पुसपाशीचा टाईम असतो तो मला, त्याच्यामुळे मग थोडा जास्त टाईम जातो माझा। मी डेलीच पुसत असते, सगळे भांडे पुसून घेते, कपडा घेते आणि त्याच्याने स्टँडवरचे भांडे डबे वगैरे त्यांच्यावर एक कपडा मारत असते, कारण धूळ जमा तर होतेच, पण असं एक कपडा मारला म्हणजे कसं जरा स्वच्छ दिसतं। ते नाहीच जर केलं तर मग 8 दिवसातच तुमचे भांडे वगैरे सगळं घर इतकं घाण होईल ना की ते आवरलं जाणार नाही, इतकं घाण होतं। मग त्याच्यापेक्षा आपण डेली जर क्लीन करत राहिलो ना तर अगदी छान स्वच्छ असं दिसतं, धूळ अशी जमा होऊन जाते। तर मग अशा पद्धतीने मी इथे घर वगैरे झाडून घेत आहे। सोप्याच्या मागेसुद्धा थोडी धूळ जमा झाली होती, म्हटलं चला झाडून घेऊया। काय नाही, जे हलका पुढे सरकवलं की आपल्याला सगळं स्वच्छ करता येतं। सोप्याचा कलरही असा आहे की त्याच्यावर सगळी धूळ वगैरे जमा झाली तर ती दिसत असते। तर मी सोफा कवर वगैरे सगळे आता कालच धुवून घेतलेले आहेत, तर म्हटलं पण सोफाचे कवर वगैरे धुतले, पण सोफ्याच्या मागचं वगैरे घाण साफ नाही केली तर मग ते चांगलं नाही दिसत। मग म्हणून म्हटलं चला साफसफाई तर करूनच घेऊया। झाडू मारता मारता अशा सगळ्या पद्धतीने वस्तू सरकवून सगळं हे करून आपण जर करत असलो साफसफाई तर अगदी छानपैकी असं क्लीन राहतं आपलं घर आणि स्वच्छ दिसतं। तर मला तर ही सवय आहे रोजची। तुम्ही कोणत्या पद्धतीने करता, कसं करता मलाही नक्की सांगा। सगळी आयडिया एकमेकाची आपण
आजमावली तर चांगलंच असतं. तर अशा पद्धतीने झालेलं आहे. सोफा वगैरे लावून घेते, त्याच्यानंतर मग त्याच्यावरचे कवर वगैरे टाकून घेणार आहे. हेच गेला की स्कूलमध्ये मग त्याच्यानंतर हेच कामं असतात, कारण सकाळी उठलं की मग टिफिन वगैरे बनवणं, मग चहा वगैरे नाश्ता, मग पाणी आलेलं असतं, मग आधी पाणी भरायचं आंघोळी करायच्या आधी, त्याच्यानंतर कपडे वगैरे धुवायचे, मग त्याच्यानंतर कपडे वगैरे सगळ्यात आधी धुवावं लागते आंघोळी करून, मग लगेचच मग त्याच्यानंतर ही कामं असतात. मग तर चला आता दुपार झालेली आहे, तर म्हटलं तुमच्यासोबत मी इथे छानपैकी शेअर करूया. मी आज मस्त असं वांग्याचं भरीत बनवणार आहे आणि आता चंपाषष्ठीसुद्धा येणार आहे, तर तुम्हालाही कामात पडेल. तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता ते नक्की सांगा. पण अशा पद्धतीने जर बनवलं ना तुम्ही, नक्कीच सांगते मी तुम्हाला, तुमच्या घरातले अगदी सगळेच बोटं चाटतच राहतील. अशा पद्धतीने जर वांग्याचं भरीत बनवलं ना, खूप टेस्टी असं लागतं हे वांग्याचं भरीत. ह्या पद्धतीने जर तुम्ही बनवणार तर वांगे इथे घेतलेले आहेत. तर हे पर्पल कलरचे वांगे आमच्या इकडे भेटतात, तर हेच घेतले होते. ताजे मला दिसले होते तर घेतले मी. तर म्हटलं चला वांग्याचं भरीतच बनवूया. तर मग इथे त्याला कट मारून चेक करून घेत आहे की मध्ये किडे वगैरे तर नाही आहे. भाजायच्या आधी सगळं कट मारायचं आणि चेक करायचं की त्याच्यात किडे वगैरे तर नाही आहे ना. मग त्याच्यामध्ये कट मारून त्याच्यात लसूण आणि मिरची टाकून दिलेली आहे आणि आता मी ते गॅसवर इथे भाजून घेणार आहे. भाजायला ठेवलं की छानपैकी सगळीकडून त्याला फिरवून आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं असतं. पण सगळ्यात आधी सगळे वांगे अशा पद्धतीने कट मारून चेक करून घ्यायचं, त्याच्यात किडे वगैरे तर नाही आहे ना. आणि मग सगळ्या वांग्यांना कट वगैरे दिला आणि सगळा लसूण वगैरे सोलून ठेवला. आता तो त्याच्यात ठेवलेला आहे, पण तो भाजता पडतोच खाली. पण आता मी गॅसवरच भाजणार आहे, तर गॅसवर ठेवून घेणार आहे सगळे आणि मस्तपैकी असे भाजून काढणार आहे. तर तुम्ही कोणत्या पद्धतीने, अजून तुमच्याकडे जर अंगणामध्ये चुला वगैरे असेल तर त्याच्यामध्ये भाजले ना तर खूपच छान टेस्टी लागतात ते. तर अशा पद्धतीने मी गॅसवरच भाजून घेत असते नेहमी आणि खूप छान लागतात. अशा पद्धतीने भाजून जर केले ना आपण वांग्याचं भरीत, मस्त टेस्टी असे लागतात. आणि चला तर मग इथे छानपैकी वांगे घेतलेले आहेत. जवळजवळ हे 250 ग्रामच्या वर होते. तर 3 वांगे होते मोठे मोठे छानपैकी, आणि ते तिघं शेगडीवर मी इथे भाजण्यासाठी ठेवून दिलेले आहेत. तर त्याला कट दिला, आधी चेकच करून घ्यायचे. पण हे जे पर्पल कलरचे वांगे आहेत याच्यापेक्षा ग्रीन कलरचे आपल्याकडे भेटतात महाराष्ट्रात, ते खूप छान लागतात. त्याची टेस्ट वेगळीच असते. पण इथे ते काही भेटत नाही, पण जे भेटले तेच आपण यूज करायचे. तर भाजून घेतलेले आहेत, त्याची साल काढून घेतली, छानपैकी मॅश करून घेतले आणि एक कढई ठेवली आहे. त्याच्यात तेल टाकून घेतलं 3 ते 4 चमचे. त्याच्यानंतर जिरं टाकलं आणि त्याच्यानंतर कांदा टाकला, छानपैकी लाल करून घेतला. शेंगदाणे टाकले आहेत, शेंगदाणे पण छान करून घेतले आहेत लाल. त्याच्यानंतर त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट आणि टोमॅटो कट करून टाकले आहेत. 2 टोमॅटो कट करून टाकायचे. अद्रक लसूणची पेस्ट 1 ते 2 चमचा आणि याच्यात मॅगी मसाल्याचं 1 पॅकेट टाकलेलं आहे. लाल मिरची पावडर टाकली, थोडंसं गरम मसाला टाकला, धणा पावडर टाकली आणि हळद टाकून घेतलेली आहे. तर या पद्धतीने सगळं टाकून घेतलं आणि मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जे वांगे मॅश करून घेतले होते ते सुद्धा टाकून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे कांद्याची पात होती कापून घेतलेली, ती टाकून घेतलेली आहे आणि कोथिंबीरही टाकून घेतलेली आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. आणि मीठ टाकून घेतलं आहे चवीनुसार. मॅगी मसाल्याची टेस्ट इतकी भारी येते वांग्यामध्ये, खूप टेस्टी लागतं ते हिरवी मिरची टाकण्यापेक्षा. अशा पद्धतीने जर तुम्ही बनवलं तर खूप टेस्टी असं वांगं होईल, सगळेजण चाटून पुसून खातील. तर छानपैकी परत अजून वरून कोथिंबीर कट करून टाकून दिलेली आहे. तर अशा पद्धतीने वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. खूप टेस्टी असं झालं होतं. सगळ्यांनी छानपैकी आवडून खाल्लं. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तर चला बघून घेऊया, दुसऱ्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे. म्हटलं चला अख्खा मसूर बनवणार होती मी, आणि तोही झटपट कुकरमध्ये कसा बनवायचा हे मी तुमच्यासोबत शेअर करणार होती. दुसऱ्या दिवशी मग संध्याकाळी काही ब्लॉग बनवलाच नाही मी, दुपारपर्यंत होता तो. मग म्हटलं आता दुसऱ्या दिवशी चला रेडी करते, कारण मसूर मी भिजून ठेवलेले होते कालच. मग ते नाही बनवले, मग फ्रीजमध्ये ठेवले. मग अख्खा मसूर आता इथे काढून घेतलेले आहेत. खूप छान आणि टेस्टी लागते याची भाजीसुद्धा अख्खा मसूरची, आणि झटपट तयार होते. भिजत घालून द्यायचा रात्री त्याला आणि डायरेक्ट कुकरमध्ये आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे. त्याला शिजायला टाईम नाही लागत, तेव्हा शिजतो. हे बघा छानपैकी मस्त भिजत केले आहे. मग बनवला नव्हता म्हणून मी काढून पाणी गाळून छानपैकी इथे फ्रीजमध्ये ठेवून दिला होता. तो काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्याला आता मी स्वच्छ इथे धुवून घेणार आहे मस्तपैकी.
4-5 पाण्याने. तर त्याच्या आधी कुकर ठेवून घेतलेला आहे. गॅस चालू करून कुकरमध्ये तर छान तेल टाकून घेणार आहे. मी इथे तेल टाकून घेणार आहे 5 ते 6 चमचे. त्याच्यानंतर कट केलेला कांदा आहे तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये. बारीक कट करून कांदे थोडे जास्त घ्यायचे, त्याचा टेस्ट खूप छान येतो. त्याच्या आधी तेजपत्ता टाकून घेतलेला आहे. 2 तेजपान इथे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला, 2 किंवा 3. तर 5 ते 7 कांदे मी इथे घेतले होते आणि अगदी बारीक चॉप करून घेतलेले आहेत. तो टाकून घेतला आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे. हे बघा तेजपान टाकलं आहे, त्याचासुद्धा टेस्ट खूप छान येतो, फ्लेवर येतो एक भाजीला वेगळाच. तर कांदे छानपैकी लाल होतात ते तोपर्यंत स्वच्छ असे मसूर मी इथे धुवून घेतलेले आहेत 5 ते 6 पाण्याने. आणि त्याच्यानंतर म्हटलं चला कुकरमध्ये कांदासुद्धा आपला छानपैकी लाल असा परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये ही बोर मिरची आहे ती टाकून घेतलेली आहे. नाही टाकली, स्किप केली तुम्ही तरीही चालणार आहे, फक्त असंच टाकलेली आहे मीने. तर 2 टोमॅटो मोठे मीडियम साईजचे बारीक कट करून घेतले होते, ते सुद्धा मी याच्यात टाकून घेतलेले आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ राहू द्यायचे. टोमॅटो अगदी सॉफ्ट होता तोपर्यंत राहू द्यायचा. त्याच्यानंतर त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे, तीसुद्धा मिक्स करून घेतली आहे. 1 चमचा टाकून घेतलेली आहे, ती मिक्स करून घ्यायची आपल्याला. त्याच्यानंतर इथे लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे. तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार तुम्हाला इथे घ्यायचं आहे. तर मी इथे 2 ते 2.5 चमचे इथे लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे. गरम मसाला टाकून घ्यायचा आहे 1 ते 1.5 चमचा. 1.5-2 चमचे तुम्ही टाकला तरीही चालेल, माझा छोटाच चमचा आहे बघता तुम्ही. तर इथे 2 ते 2.5 चमचे मी इथे धना पावडर टाकून घेतलेली आहे. धना पावडर जितकी जास्त टाकाल तितकी चांगली असते दर एक भाजीत रशावाली, जर तुम्ही काही दुसरं करणार नसाल तर, कारण त्याला थोडासा थिकनेसपणा येतो आणि टेस्टही छान लागते. थोडंसं पाणी टाकून घेतलं कपभर आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स केल्यावर त्याला थोडंसं तेल सुटतं तोपर्यंत छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि त्याला तरी येते, तेलाचे असे तवंग वर येतो ना तोपर्यंत हे मसाले नाहीत मग तुम्ही आधीच पाण्यामध्ये भिजून तसे टाकू शकता. हे बघा छानपैकी तेल त्याला वर आलेलं आहे. तर अशा पद्धतीने मसालाही टाकला तुम्ही तरीसुद्धा अगदी एखादा कप पाणी टाकून छानपैकी त्याला तरी येऊ द्यायची. नंतर आपण किती ग्रेव्ही बनवायची त्यानुसार तुम्ही पाणी घ्यायचं आहे. तर इथे मी 3 ते 3.5 ग्लास पाणी इथे टाकून घेतलेलं आहे. 3 आणि अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे, कारण थोडंसं शिजणार आहे आणि अगदी 2 विसलमध्ये भाजी आपली इथे तयार होते. तर हे बघा धुतलेला मसूर मी इथे कुकरमध्ये टाकून घेत आहे. तर 1 वाटी मोठी भिजत घातले होते मसूर, तर ते टाकून घेतलेले आहेत. तर त्याच्यामध्ये 2 चून टाकून घेतले, चवीनुसार मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर कुकरचं झाकण, जर तुमच्याही कुकरचं असं उकळी येत नाही तोपर्यंत त्याला झाकण वगैरे नाही लावायचं. आणि कुकरची रिंग थोडीशी लूज झालेली होती, तर ती लावली ना तर तिची वाफच निघायची साईडने. तर मी काय केलेलं आहे, तुमचाही असा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कुकरची जी रिंग असते ना तिला फ्रीजमध्ये ठेवायची आहे. फ्रीजरमध्ये ठेवली म्हणजे छानपैकी थोडीशी अशी थंड होऊन ती थिक होऊन जाते, थोडीशी म्हणजे छोटी होऊन जाते, तर कडक होते. त्याच्यामुळे मग छानपैकी अशी विसल होते. तुमची जर रिंग थोडीफार लूज झाली असेल आणि वाफ निघत असेल तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने फ्रीजरमध्ये ठेवा थोडा वेळ. 10 मिनटं ठेवली, 5 मिनटं ठेवली तरीही चालेल. छानपैकी थंड झाली ना मग कुकरचं उकळलं की नंतर झाकणाला लावून ते कुकरचं झाकण लावून द्यायचं आहे. तर हे बघा आता छान अशी बसलेली आहे ती आणि मस्तपैकी आता व्हिसल होईल त्याची, मी तुम्हाला दाखवते. ऐकलंच तुम्ही, छानपैकी कुकरची अशी व्हिसल झालेली आहे. तर तुमची ही रिंगचा प्रॉब्लेम असेल तर अशाच पद्धतीने तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवा आणि छानपैकी रिंग अशी लागते. तर तुम्हाला माहीतच आहे, स्वयंपाक वगैरे झाला म्हणजे तेव्हाच्या तेव्हाच पुसपास वगैरे मी करून घेते, कारण नंतर कंटाळा येतं. नंतर आपल्याला मग थोडंसं जेवण झाले की थोडं कंटाळवाणीचं वाटतं ते पुसण्यासाठी. तर मग त्याच्या आधी स्वयंपाक झाला ना तर तेव्हाच सगळं क्लीन करून घ्यायचं आहे. आणि करताही क्लीन एखादा कपडा मी मारतच असते, एखादी वस्तू झाली तरी, म्हणजे आपला किचन ओटा स्वच्छ दिसतो अगदी आणि नंतर जास्त मेसी नाही होत तो. आणि अशा पद्धतीने स्वयंपाकही झाला की पूर्ण क्लीन करून घ्यायचा आहे स्वच्छ. त्याच्यानंतर जे काही थोडीफार भांडे असेल ते घासून घेतली. त्याच्यानंतर मग आता जेवणाची तयारी वगैरे करून घेत आहोत, जेवायला बसतो आता, कारण टाईम झालेलाच आहे जेवणाचा. आणि
हे बघा अगदी छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे. कुकरमध्ये 2 विसल घ्या किंवा मग 3 घेतली तरीही चालेल आणि लगेच बंद करा. तर अशा पद्धतीने मस्तपैकी अख्खा मसूर कुकरमध्ये झटपट तयार होतो. तर चपाती बनवली आहे, पापड आहे आणि सॅलड आहे, मुळा वगैरे कांदा. तर अशा पद्धतीने आजची अख्खा मसूरची भाजी होती. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी. तुम्हाला जर आजचा हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.